शिक्षिका घराच्या कुलपाची चावी भाडेकरूंकडे आणायला गेल्या आणि पुढे घडलं भयानक। हमीदवाडा येथे मुरगुड निपाणी मार्गानजीक नव्याने बांधण्यात येणाऱ्या घराची भिंत कोसळून भिंतीजवळ बसलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सुलोचना मधुकर कुंभार मूळ गाव सुरुपली तालुका कागल या ठार झाल्या, तर पूजा भरत कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली। घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुरुपली येथील मधुकर गणपती कुंभार हे आपल्या कुटुंबासह मुरगुड निपाणी मार्गावरील हमीदवाडा येथे राहतात। कुंभार यांच्या घराच्या शेजारीच प्रसाद कृष्णात पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे। या घराची चिऱ्याच्या दगडांची सुमारे 5 फूट भिंत नव्याने बांधली आहे। आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मयत सुलोचना कुंभार या आपल्या घराच्या कुलपाची चावी भाडेकरू पाटील यांच्या घरी आणायला गेल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या घराशेजारी बांधलेली ही दगडी चिऱ्याची भिंत अचानक सुलोचना कुंभार व जखमी पूजा कांबळे यांच्या अंगावर पडली। दोघींनाही तातडीने निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी सुलोचना कुंभार यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले। सुलोचना कुंभार या प्राथमिक शिक्षिका होत्या, त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या। त्यांच्या मागे पती व 2 मुली आहेत। दरम्यान पूजा भरत कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर निपाणी येथे उपचार सुरू आहेत। सुलोचना यांचे पती मधुकर कुंभार यांनी या घटनेची वर्दी मुरगुड पोलिसात दिली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।